वन विभागाच्या धोरणाविरोधात आज मनधूर बंदची हाक. गेल्या 7 दिवसांपासून डॉक्टर भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाची वन विभागाने दखल न घेतल्याने मनधूर ग्रामस्थांनी आज आरपारच्या लढाईचा पवित्रा घेतलाय. या निषेधार्थ आज सोमवारी मनधूर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून गावात कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे. अत्यावश्यक सेवा आणि मेडिकल वगळता सर्व दुकाने, शाळा, हायस्कूल या बंदमध्ये सहभागी झाले आहेत. गेल्या 7 दिवसांपासून शेतकरी आंदोलनावर बसलेले असतानाही वन्यजीव विभागाच्या एकाही सक्षम अधिकाऱ्याने साधी भेट देण्याचे सौजन्य दाखवले नाही, अशी ग्रामस्थांची नाराजी आहे. याशिवाय वन्यजीव विभागाचे कार्यालय हे पाटबंधारे विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून उभारण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पाटबंधारे विभागाने ही जमीन वारणा प्रकल्पाच्या वसाहतीसाठी घेतली होती. ही जमीन प्रकल्पग्रस्तांना पुन्हा मिळावी यासाठी उच्च न्यायालयात लढाई सुरू आहे. तरी देखील या प्रकरणाची आणि मनधूर येथील शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल न घेता वन विभागाने येथे कार्यालय उभारले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या ठिकाणी मंदूर ग्रामस्थांच्या वतीने आज वन्यजीव कार्यालयामध्ये हे आंदोलन मोठ्या प्रमाणात तीव्र करण्यात आलेलं आहे. खरं तर गेल्या 9 तारखेपासून हे आंदोलन या ठिकाणी चालू आहे. पण वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी किंवा ज्यांच्याकडे खऱ्या अर्थानं निर्णय घेण्याची क्षमता आहे अशा कोणत्याही अधिकाऱ्यांना या ठिकाणी भेट न दिल्यामुळं जन आक्रोश आणि जन उद्रेक या ठिकाणी झालेला आहे. आणि त्यामुळे मंदूर गावातील सर्व ग्रामस्थांनी आज उत्स्फूर्तपणे सर्व गाव बंद ठेवलेलं आहे. अक्षरशः मुलं, महिला, पुरुष या सगळ्यांनी आपल्या घराला टाळे ठोकून आज या ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी ते आलेले आहेत. आजच या संपूर्ण मंदूर गावाने हा निर्णय घेतलेला आहे की वन्य विभागामध्ये जाणारे जे सगळे रस्ते आहेत की जे आमच्या मालकीच्या जमिनीतून जातात आणि ज्यांचे आम्हाला लाभसुद्धा आज अखेर शासनाने दिले आहेत, असे सर्व रस्तेसुद्धा आज बंद केलेले आहेत. आणि या ठिकाणी वन विभागाला जाग आणण्यासाठी संपूर्ण गाव बंद ठेवून, मग त्याच्यामध्ये दुकाने असतील, शाळा असतील, सर्व प्रकारचे नोकरदार जे आहेत यांनी सुद्धा आज कामावर न जाता या आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि शासनाला पुन्हा एकदा संपूर्ण गाव आपल्या ताकदीनिशी आपल्या मागण्यांसाठी या ठिकाणी येऊन बसलेलं आहे. आमची शासनाला नम्र विनंती आहे, आमच्या या जनउद्रेकाचा लवकरात लवकर त्यांनी दखल घेऊन आम्हाला न्याय द्यावा, अशा प्रकारची मागणी आमच्या मोर्चेकऱ्यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी करतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.